वेलकम मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमी संभाजीनगरमध्ये आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, जे काही नवीन विद्यार्थी असेल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही जे सरळ सेवेचे प्रश्न असाल ते यावर बिनधास्त विचारा. आपली जे काही शंका असेल त्यांचे आपण शंका निरसन करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक विभागामध्ये विविध सरळ सेवा भरती आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातली सर्वात महत्त्वाची भरती आहे आरोग्य विभाग. आरोग्य विभागामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्या आरोग्य विभागामधील विविध कोणकोणते पोस्ट असतात आणि त्या पोस्टची पात्रता काय असते यावर आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. तर आज आपण जे काही बघणार आहोत की आरोग्य विभागातील जे काही पोस्ट असतात त्यांचा टेक्निकल सिलेबस काय असतो. आरोग्य विभागामध्ये जेवढ्या काही पोस्ट असतात त्या पोस्टच्या क्वेश्चन पेपरमध्ये दोन प्रकारचा सिलेबस असतो. एक राहतो टेक्निकल आणि दुसरा राहतो नॉन टेक्निकल. तर नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये आपल्याला जो काही जनरल स्टडीज असतो की जसं की आपला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान याच्या रिलेटेड हे 20% प्रश्न विचारण्यात येतात. आणि जो काही टेक्निकल सब्जेक्ट आहे त्या टेक्निकल सब्जेक्टचे आपल्याला 80% प्रश्न आपल्याला विचारतात. तर 80% जो सिलेबस आहे तो टेक्निकल पोस्टचा तो आपल्या पदानुसार राहतो. म्हणजे जर फार्मसी ऑफिसर असेल तर फार्मसीचा सिलेबस असेल, एक्सरेचा सिलेबस, त्यानंतर आपली जर स्टाफ नर्सचा पोस्ट असेल तर स्टाफ नर्सचा सिलेबस हा 80% आपल्याला बघायला मिळतो. तर आरोग्य विभागाचा जो कणा आहे त्याला आपण म्हणतो आरोग्य सेवक आणि त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतो आपण मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. ही जी काही पोस्ट आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आरोग्य विभागामध्ये एमपीडब्ल्यू ही जी पोस्ट असते ही पोस्ट ही ग्रुप सी मध्ये मोडल्या जाते, ग्रुप सी मध्ये. आणि या पोस्टची पात्रता आपल्याला माहीत आहे की आपलं 12वी सायन्स आणि आपलं मल्टीपर्पज हेल्थ वर्कर याचा जो काही डिप्लोमा असतो तो कंपल्सरी असतो. त्याच पद्धतीने जर आपलं BSc वगैरे झालं असेल तर इथं सुद्धा आपला फायदा होऊ शकतो, कारण की प्रमोशनसाठी याचा पुढे फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आरोग्य विभागामधील ज्या काही योजना असतात त्या योजना ग्राउंड फील्डवर त्याचं वर्क कसं चालतं, म्हणजे त्या वर्कचं सर्वेलन्स कशा पद्धतीने होतो आणि आरोग्य विभागातील योजना ह्या पेशंटच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची महत्त्वाची जबाबदारी जी असते ती असते ही आरोग्य सेवकावर. त्यामुळे आरोग्य सेवक हे खूप महत्त्वाचं पोस्ट असतं. आरोग्य सेवकाचं बेसिक काम जे असतं की जे खेडेगावात जाऊन किंवा खेडेपाडी जे घरी जाऊन त्यांच्याशी डायरेक्ट कम्युनिकेशन करणं आणि आरोग्य विभागाच्या योजना राबवणं. तर आज आपण बघणार आहोत की आरोग्य विभागाचा सिलेबस कसा आहे आणि याचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करावा. तर नॉन टेक्निकल मित्रांनो, नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये जो असतो मराठीसाठी 5 गुण असतात, इंग्रजीसाठी सुद्धा 5 गुण असतात, गणित बुद्धिमत्तासाठी 5 गुण आणि सामान्य ज्ञान 5 गुण. तर गणित, बुद्धिमत्ता, GS याबद्दलचे 20 प्रश्न आपल्या प्रश्न पत्रिकेमध्ये असतात आणि राहिलेले प्रश्न हे 80 गुणाचे हे आपल्या टेक्निकल रिलेटेड असतात. त्यामुळे आपल्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न हा 20 आणि 80 असा फॉलो केला जातो. तांत्रिक प्रश्न हे 80 गुणाचे, असे एकूण 100 प्रश्नाची पत्रिका आपल्याला आरोग्य विभागामध्ये बघायला मिळते. तर मराठीमध्ये आपल्याला माहीत आहे, मराठीमध्ये शब्दसंग्रह, त्याच पद्धतीनं मराठीचे व्याकरण यावर प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला इंग्रजीमध्ये सिनोनियम्स, अँटोनियम्स आणि जे काही ग्रामरचे प्रश्न यामध्ये विचारण्यात येतात. गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आपल्याला जे काही बेसिक अल्जेब्रा आहे त्याचप्रमाणे बुद्धिमत्तेचे नातेसंबंध वगैरे, त्यानंतर विविध प्रकारच्या डायग्राम याच्या रिलेटेड प्रश्न विचारतात. आणि या सामान्य GS मध्ये आपल्याला आरोग्य विभागाच्या विविध योजना, त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राची जिओग्राफी याबद्दलचे प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर टेक्निकल. तर आज आपण जे बघणार आहोत तो एमपीडब्ल्यूच्या सिलेबसचा टेक्निकल सब्जेक्ट कोणकोणता आहे. तर आपल्या सिलेबसमध्ये जो पहिला पॉईंट आहे तो आहे जनरल इन्फॉर्मेशन ऑफ द डिसीजेस. म्हणजे कोणकोणते सर्वसामान्य रोग आहे, कोणकोणते साथीचे रोग असतात, त्यानंतर साथीचे रोगाचं त्यांचं कॉज काय असतो,
म्हणजे त्यांची बॅक्टेरिया असतात किंवा व्हायरस असतात किंवा फंगाय असतात, यांचं जे काही क्लासिफिकेशन असतं त्यावर प्रश्न विचारण्यात येतो. त्यालाच आपण काय म्हणतो की व्हेक्टर बॉर्न डिसीजेस. विविध व्हेक्टर बॉर्न डिसीजेस कोणते असतात, आणि त्यामध्ये सर्वात पण जास्त महत्त्वाचं जे काय असतात ते वॉटर बॉर्न डिसीजेस. आपल्याला माहिती आहे कॉलेरा, टायफॉइड, कॉलेरा, त्यानंतर टायफॉइड, या पद्धतीने जे काही डिसीजेस असतात त्याबद्दलची आपल्याला डिटेल माहिती असणं गरजेचं असतं. म्हणजे ते यामध्ये काय तर आपल्याला डिसीज कोणता आहे तो डिसीज, त्यानंतर त्याचं कॉज काय आहे त्याचा, त्यानंतर त्याच्या रिलेटेड ट्रीटमेंट काय असते, त्यानंतर त्याच्या रिलेटेड लॅब टेस्ट कोणत्या केल्या जातात, आणि तो कोणकोणत्या एरियामध्ये अवेलेबल होतो, त्या एरियानुसार त्याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं केले जातात, याच्याशी रिलेटेड जे प्रश्न असतात ते जनरल इन्फॉर्मेशन ऑफ द डिसीजेस या टॉपिकमध्ये कव्हर होतात. त्यानंतरची आहे ट्रीटमेंट. मित्रांनो, हे जे काही असतात कॉलेरा, टायफॉइड, कॉलेरा, टायफॉइड, टीबी, मलेरिया, फिलॅरिसिस, हे जे काही कॉमन डिसीजेस असतात याची काही ट्रीटमेंट असते, फर्स्ट लाईन ट्रीटमेंट जे म्हणतो आपण, ती माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. यावर सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न आपल्या सिलेबसमध्ये विचारतात. त्यानंतरचा पॉईंट आहे सी, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन अँड कंट्रोल. जे काही व्हेक्टर बोर्न डिसीजेस असतात किंवा ज्यांना आपण म्हणतो साथीचे रोग किंवा साथीचे रोग, यांचं प्रिकॉशन कशा पद्धतीनं केल्या जातं, हा जो पॉईंट आहे कंट्रोल ऑफ द डिसीजेस, कशा पद्धतीनं आपण त्यांना कंट्रोल केल्या जातो, हे आहे कंट्रोल बोर्न डिसीजेस. त्यानंतर सर्वेलन्स अँड मॉनिटरिंग. मित्रांनो, जे काही डिसीज असतात त्याचा कशा पद्धतीनं आपण सर्वेलन्स केल्या जातो, सर्वेलन्स ॲबिलिटी, त्यानंतर त्यांचं मॉनिटरिंग काय आहे, आणि त्यांची प्रिव्हेंटिंग स्ट्रॅटेजी फॉर द ऑल व्हेक्टर बोर्न डिसीजेस. हा एवढा सिलेबस आपला MPW या पोस्टसाठी आहे. त्यामुळे सिलेबस अतिशय छोटा आहे, सिलेबस हा अतिशय स्पेसिफिक आहे, आणि विशेष म्हणजे MPW या पोस्टचं वेतन हे MPSCतील क्लर्क या पोस्टपेक्षा पण खूप चांगलं आहे. त्यामुळे ज्या मित्रांना एक नोकरीची संधी म्हणून आपल्याला नोकरी करायची आहे आणि पुढे अभ्यास वगैरे करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा MPW ही पोस्ट खूप चांगली आहे. आपल्याला वेळही मिळू शकतो, आणि सिलेबस हा पण खूप छोटा आहे, आणि साधारणतः आपलं जर 12वी सायन्स असेल तर हा सिलेबस आपण सहज हे करू शकतो. त्यामुळे ज्या मित्रांना आपल्याला MPW साठी बॅच लावायची आहे त्यांच्यासाठी डायरेक्शन अकॅडमीने आपल्याला टेक्निकल पोस्ट आणि नॉन टेक्निकल पोस्ट यासाठी आपल्याला एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या मित्रांना सरळ सेवेची भरतीची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी एक जनरल बॅच आहे, ती संपूर्ण सरळ सेवा बॅच ही आपल्या ऑफिशियली चॅनल यूट्यूब चॅनलच्या खाली जी लिंक आहे ते ॲपवर तिथं उपलब्ध होणार आहे. यामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता, त्याच पद्धतीने इंग्लिश आणि काही जे टेक्निकल पोस्टचे काही जे प्रश्न असतात त्यांच्या रिलेटेड सिलेबसचा इथे अभ्यासक्रम आपण घेणार आहोत. त्यानंतर जे काही मित्र स्पेशल आरोग्य भरतीची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा आपली एक बॅच स्टार्ट केलेली आहे. तसेच आरोग्य विभाग आणि इतर संपूर्ण सरळ सेवा पदभरतीचा डेली किंवा जे काही जे अपडेट असतात त्यासाठी आम्ही आपले टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम आपण चॅनल सबस्क्राईब करा, आणि जे काही अपडेट्स असतात त्याची माहिती आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर मिळू शकते. तसं आम्ही डायरेक्शन अकॅडमीचे हे ॲप आहे, ॲप डाउनलोड करा. हे टेलिग्राम चॅनल आहे, इथे या, इथे आपल्याला प्रत्येक PDF वगैरे अवेलेबल होईल.
थँक्यू.